काही दिवसापूर्वीच परळी वैजनाथ येथे राज्याचे कृषी मंत्री नामदार धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून राज्यस्तरीय कृषी महोत्सव संपन्न झाला। भव्य दिव्य स्वरूपात हा कृषी महोत्सव परळी येथे आयोजित करण्यात आला होता। या कृषी महोत्सवाचा प्रभाव परळीतील जनसामान्यांवरही पडल्याचे दिसून येत आहे। सध्या गौरी गणपती महोत्सव मोठ्या प्रमाणावर सुरू असून गौरी गणपतींसमोर विविध प्रकारचे देखावे आणि आरास मांडण्यात आले आहेत। याचाच एक भाग म्हणून नरवाडकर परिवाराच्या वतीने कृषी महोत्सवाचा हुबेहूब देखावा सादर करण्यात आला आहे। अतिशय आकर्षक व नेत्रदीपक अशा पद्धतीने नरवाडकर परिवाराच्या वतीने कृषी महोत्सव अक्षरशः साकारण्यात आला आहे। या कृषी महोत्सवाअंतर्गत असलेल्या सर्व कलाकृती या देखाव्यामध्ये सादर करण्यात आल्या आहेत। नरवाडकर यांच्या वतीने अतिशय देखण्या पद्धतीने याची आरास मांडण्यात आली असून हा देखावा खरोखरच पाहण्याजोगा झाला आहे। अतिशय आकर्षकरित्या व लक्षवेधी अशा प्रकारचा हा देखावा सर्वांच्याच आकर्षणाचा विषय ठरताना दिसत आहे। गणेशपार भागातील प्राध्यापक अतुल नरवाडकर यांच्या परिवाराने हुबेहूब कृषी महोत्सव साकारला असल्याने हा देखावा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होताना दिसत आहे। परळीमध्ये सादर झालेल्या राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचा प्रभाव जनसामान्यांपर्यंत पोहोचला आहे। धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून राज्यस्तरीय कृषी महोत्सव परळीकरांना अनुभवायला मिळाला आणि हा कृषी महोत्सव सर्वांच्याच पसंतीला उतरला। याचाच परिणाम या देखाव्यामध्ये दिसून येतो। ज्याप्रमाणे कृषी महोत्सवामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स उभारण्यात आले होते, त्या प्रत्येक स्टॉलची प्रतिकृती नरवाडकर यांच्या देखाव्यामध्ये बघायला मिळत आहे। हा देखावा खरोखरच एक लक्षणीय व उत्कृष्ट अशा प्रकारचा देखावा निर्माण झाला आहे। हा देखावा पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करताना दिसून येत आहेत।